बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला बातमी पुण्यात नाही। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। धरणातनं मुठा नदी पात्रात 27,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पुण्यातील या ठिकाणी भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। तर पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। 22,880 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा हा परिणाम पाहायला मिळतोय। पुण्यातील भिडे पूल सध्या पाण्याखाली आहे। खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सध्या मुठा नदीमध्ये 27,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भिडे पुलावरची ही वाहतूक बंद आहे। भिडे पूल पूर्णतः पाण्यात सध्या आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा हा सध्या परिणाम पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून खरं तर पुण्यामध्ये पावसाची प्रतीक्षा होती आणि आता मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळतोय। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये हा पाऊस कोसळतोय। दरम्यान पुण्याच्या खडकवासला धरणातील पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे एकता नगर परिसरात मुठा नदीचं हे पाणी शिरलंय। एकता नगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। अनेक चारचाकी आणि दुचाकी देखील पाण्याखाली गेल्या। दरवर्षी खरं तर या परिसरामध्ये पाणी साचत असतं। त्यामुळे वारंवार मागणी इथल्या नागरिकांकडून उपाययोजनेची केली जात असते। यंदा सुद्धा एकता नगर परिसरातील या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। पार्किंगमध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे। वाहनं त्यांची पाण्याखाली आहेत। खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग झालेला आहे। मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते मुठा नदीत येत आहेत। एकूण 27,200 क्युसेक्स इतकं पाणी सध्या मुठा नदीमध्ये येत आहे। खरं तर मुठा नदीच्या नदीकाठचा जो एकता नगर परिसर आहे हा यामधील अनेक सोसायट्या ह्या सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। एकता नगरमधील ज्या काही सोसायट्या आहेत यांच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी गेल्याचं चित्र आपण पाहू शकतो की अनेक नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। अगदी सोसायट्यामधील जे चारचाकी गाड्या असतील किंवा दुचाकी गाड्या असतील ह्या देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। सध्या खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि जी पाणी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र एकता नगर या सोसायटी आहे हा परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी शिरल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। तर दुसरीकडे पुण्याच्या जंगली महाराज रोडवरती मोठं झाड कोसळलंय। वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। आपण पाहू शकतोय हे झाड सध्या कोसळल्यामुळे इथली वाहतूक ठप्प झालेली आहे। हे झाड बाजूला करण्याचं सध्या काम सुरू आहे। जंगली महाराज रोडवर हे झाड कोसळलंय। सुदैवानं या ठिकाणी कोणालाही दुखापत झाली नाहीये। मात्र वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। पुढची बातमी पुण्यातच आहे। पुण्याच्या महापौरांकडून पहाटेपासूनच शहरातील नदीकाठच्या भागामध्ये पाहणी केली जाते। यामध्ये राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकता नगर, निंबज नगर या भागामध्ये पाहणी केली जाते। खबरदारीच्या दृष्टीनं पुण्याच्या महापौरांकडून या ठिकाणी नदीकाठच्या भागामध्ये पाहणी करण्यात आलेली आहे आणि उपाययोजना करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या आहेत।